Hello, hello. This is the My Artifact episode number 2083. आजची तारीख आहे 7 नोव्हेंबर 2020. 8 वाजले रात्रीचे 9:30 झाले. This temperature was minimum temperature was 20 degrees Celsius. Yes, 20 degrees Celsius is the average temperature. Yeah, but actually म्हणजे वेअर वॉज आहे म्हणजे जिथे मी राहतो तिथे ऑलमोस्ट करीब 15 किंवा 16 डिग्री सेल्सिअस तापमान असेल. सो इट वॉज प्रिटी कोल्ड. या आणि थंडी कसं आहे की जेव्हा पण थंडी वगैरे असले ना बहुतच एकदम अजीब वाटते बिकॉज एकवेळची गरमी सहन इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. या म्हणजे प्रत्येक सीझनचे म्हणजे काही ना काहीतरी हे असतात. म्हणजे जस्ट लाईक जेव्हा गरमी असते तेव्हा असं वाटते यार थंडी केव्हा येईन, जेव्हा थंडी असते तेव्हा गरमी केव्हा येईन, आणि जेव्हा पाऊस राहते तेव्हा एक चिप कसं नाही वगैरे. इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. एव्हरी सीझन में हम कुछ अपोजिट थिंग करते लाईक दॅट. या सो इट्स काइंड ऑफ थिंग. हॅलो, आज मी वर्धेला आहे. या गेले 4 दिवस मी नागपूरला होतो आणि आज मी वर्धेला आलोय. ऍक्च्युली मी उद्या येणार होतो बट या आजच आलो मी. माझं पूर्ण काम झालंय. येस, आय डिड एव्हरीथिंग. माझे नागपूरमधले पूर्ण शॉप मी कम्प्लीट केले. ओके, ऑलमोस्ट मी म्हणतो किती फोटोज काढले, म्हणजे टू मच फोटोज काढले. इट्स लाईक दॅट की आता काउंट नाही करू शकत बट ऍव्हरेज सांगतो की मी पहिल्या दिवशी करीब डे 1ला जिथे मी फक्त कोराडीचे फोटोज काढले त्याच्यामध्ये मी 350 फोटोज काढले डे 1ला. डे 2ला 1600 फोटोज काढले. डे 3ला मी 2000 फोटोज काढले आणि डे 4ला म्हणजे आज मी करीब 500 फोटोज काढले. सो काउंट कर, जस्ट लाईक दॅट की 4000 5,500 फोटोज काढले. या 5,500 रुपयामध्ये ऑलमोस्ट मी करीब हायपरलॅप्स पूर्ण कव्हर केला. या बट हायपरलॅप्सचा जो मेन इम्पॉर्टंट पॉइंट असतो तो असतो की आपण कशाला म्हणजे कशाचे फोटोज काढत आहे. या अँड दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. या माझे जे 2 हायपरलॅप्स आहेत ते मला वाटते की बहुतच पानसट आहे. या म्हणजे त्याची गरज पण नव्हती तरी मी फोटोज काढले. ते आहे बिग बाजार आणि तो एका गायचं एक समथिंग काढले. इट इज नॉट रिअली गुड. वाय आय थिंक लाईक दॅट, वाय आय कॅप्चर दोज थिंग, आय डोंट नो. यस, बट अनदर थिंग, स्ट्रीट व्ह्यू पूर्ण शूट झाला अँड दॅट इज मोस्ट म्हणजे ज्याच्यासाठी मी, कारण स्ट्रीट व्ह्यू वरूनच आपण खूप साऱ्या गोष्टी कव्हर करू शकतो. या ऍक्च्युली कसं आहे की नागपूरमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे पाहण्यासाठी. या बट कसं आहे की मला काय दाखवायचं होतं आणि मी हायपरलॅप्स मध्ये काय दाखवू, जस्ट लाईक दॅट की मला हायपरलॅप्स मध्ये म्हणजे माझा जो हा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मला नाही का हायपरलॅप्स अशा दाखवायचा होता की जस्ट लाईक नॉर्मल डे मध्ये लोक म्हणजे जस्ट लाईक छत्रपती चौक पासून नाही का एक व्यक्ती एव्हरी टाइम जात असेल. या त्यांनी तो 1000 टाइम बघितला असेल. यस, बट त्याला कधी असं फारसं हे होणार नाही. या जेव्हा नाही का ते इमेज म्हणजे जो छत्रपती शिवाजीचे जे हायपरलॅप्स जर मी एका स्क्रीन मागे पाठवला म्हणजे जस्ट लाईक फोटोज काढून जर त्या व्यक्तीने त्या एका स्क्रीन मागे पाहिला त्याला खूप एकदम रिलेटिव्ह वाटेल आणि असं वाटेल की चला ये क्या है. इट इज रिअली अमेझिंग थिंग्स. ओके, सो आय एम टेलिंग इट दॅट की मी अशाच गोष्टीला टार्गेट केलं, म्हणजे अशाच गोष्टीला शूट केलं जे लोक त्यांच्या डेली लाईफमध्ये एव्हरीडे बघतात. या सो जस्ट लाईक कोणता चौक असेल किंवा वर्धा रोड असेल वगैरे वगैरे ते यालाच पकडलं गेलं. ओके, तरी मोस्ट ऑफ दी अशा काही गोष्टी पण कव्हर केल्या. जस्ट लाईक दीक्षाभूमी आहे. आता दीक्षाभूमीमध्ये एंट्री नव्हती तरी मी थोडंसं चीट करून थोडंसं दुरून शूट केलं. इतका चांगला जबरदस्त शॉट नाही आला बट व्हॉट एव्हर, इट इज काइंड ऑफ लुक गुड. सो या आणि त्यानंतर रेल्वे स्टेशन. यस, जे त्याच्यानंतर कामठीमध्ये जे लोटस टेम्पल आहे त्याला शूट करायचा विचार केला गेला बट
तिथे परमिशन भेटत नाही या गोष्टी करण्यासाठी. ऍक्च्युली म्हणजे मोबाईल फोटोग्राफी ठीक आहे, मोबाईल फोटोग्राफी म्हणजे मोबाईलने तुम्ही फोटोज काढता, दॅट इज ओके. बट कसं हायपर लॅप्स हे कम्प्लिटली दिसते यार. या ऍक्च्युली कसं आहे की मी उभा आहे आणि इट जस्ट नॉट लाईक दॅट की एक सिंगल फोटोज काढला आणि होऊन झाले. इट वॉज नॉट. हायपर लॅप्स मध्ये समजा मला काढायचे असेल तर ऑलमोस्ट करीब 300-400 फोटोज काढावे लागते. आणि 300-400 फोटोज काढण्यासाठी मला लागतो वेळ. ऑब्व्हियसली याला वेळ लागतोच, कारण 300-400 फोटो इज नॉट अ स्मॉल थिंग, इट इज रिली बिग थिंग. दुसरी गोष्ट अशी आहे की मला सेंटर मॅच काढावं लागते. सो इट जस्ट लाईक दॅट की जेव्हा मी अशा प्रकारचे फोटोज काढतो फॉर मॅक्सिमम पिरियड ऑफ टाइम साठी, तर पीपल गेट नोटीस. त्यांना लक्षात येते की हा ये बंदा कुछ प्रोफेशनल काम कर रहा या. आणि जेव्हा त्यांना असं रिअलाइज होते की हा बंदा काही ना काही प्रोफेशनल काम करतोय, त्यांना असं अनसिक्युअर्ड फील होते की यांनी परमिशन तर घेतली आहे का नाही या. सो इट जस्ट लाईक दॅट की मग ते येऊन विचारतात आणि म्हणतात. आणि ऑब्व्हियसली तिथे प्रोहिबिटेड केलं आहे. म्हणजे मी त्यांच्या ह्याच्यावर गेलो, साईटवर गेलो, त्यांच्यामध्ये बघितलं की त्यांच्यामध्ये एवढं लिहून होतं की परमिशन रिक्वायर्ड फॉर प्रोफेशनल फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी. सो आणि त्याच्यानंतर समजा मी तिथे गेलो, म्हणजे इट जस्ट लाईक येस ऑर नो चान्सेस होता. म्हणजे कन्फर्म शुअर नव्हता की मी कामठीला गेल्यानंतर मला हायपर लॅप्स भेटलेच असते का नाही भेटले असते. येस या, म्हणजे लोकेशन गुड आहे, मॉन्युमेंट चांगला आहे, एव्हरीथिंग वॉज गुड, बट ट्रस्ट मी इट वॉज नॉट दॅट. दुसरी गोष्ट अशी आहे की समजा जर मी हायपर लॅब्स मध्ये ते इन्क्लूड करतो तर एक प्रकारे क्रिटिसिझम झालं असतं फॉर अनदर रिलिजन्स. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की ऑलरेडी मी दीक्षाभूमी इन्क्लूड केली आहे. हा, जे की दीक्षाभूमी इज इम्पॉर्टंट आहे या. बट त्याच्यानंतर जर अजून कोणता बुद्धिस्ट प्लेस जर मी इन्क्लूड करतो तर त्यामुळे काय होते की एक प्रकारे क्रिटिसिझम होऊन जाते. म्हणजे जस्ट लाईक ज्या व्यक्तीने ह्यांनी शूट केला आहे तो त्याचा हाच पर्स्पेक्टिव्ह होता की बुद्धिझमला प्रमोट करण्याचा. सो दॅट्स वाय ही टूक मोर दॅन वन शॉट फॉर रिलेट विथ द रिलिजियस. येस, बट आय डोंट वॉन्ट दॅट या. म्हणजे कसं आहे की माझ्या ह्याच्यामध्ये कोणतं हिंदूचं मंदिर नाही, माझ्या ह्याच्यामध्ये कोणतं मस्जिद नाही, माझ्या ह्याच्यामध्ये कोणतं चर्च नाही, पण माझ्या ह्याच्यामध्ये दोन मॉन्युमेंट आहे जे बुद्धाच्या रिलेटेड आहे. तर हाऊ इज दिस थिंग या. तर इट्स काइंड ऑफ लाईक मला असं वाटलं की नाही यार, नाही इन्क्लूड करू या. ऑलरेडी दीक्षाभूमीला इन्क्लूड केलं आहे. सो येस, आणि दॅट्स वाय आय डिडंट रेकॉर्ड दी हे आपलं मी हे रेकॉर्ड नाही केलं कामठीचं. बट आफ्टर दॅट त्याच्यानंतर मग काही असे स्पॉट होते जे खूप चांगले होते या. बट तिथे कसं परमिशन म्हणजे हे बाई जस्ट लाईक दॅट की नागपूरमध्ये ऑलरेडी मी म्हणलो, नागपूरमध्ये खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे असे प्रेमायसेस आहे जे खूप चांगले आहे. इट वॉज रिली गुड, कॅम्पस एरिया रिली अमेझिंग. बट काय आहे की तिथे परमिशन लागते आणि डूड परमिशन लागासाठी पैसे घेतात ते लोक या. म्हणजे कसं आहे की जर मला काही ना काहीतरी म्हणजे मानून की मला कामठीमध्ये शूट करायचं आहे, म्हणजे जस्ट लाईक हायपर लॅब स्टुडिओ. सो मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना म्हणलं की मला अशा प्रमाणे शूट करायचं आहे. तर मग ते म्हणतात की आम्ही तुमच्या हे जे मटेरियल आहे तुम्ही शूट करा, दॅट इज ओके. येस, आम्ही कॉपीराईटचा क्लेम आणीन. ओके, आता कॉपीराईटचा क्लेम आणीन आणि हेच झालं. ओके, आणि जर तुम्हाला क्लेम नाही पाहिजे नसेल तर मग आम्हाला मग काही ना काहीतरी फंड द्या. म्हणजे जेवढे काही तुम्ही या मटेरियल पासून जेवढं काही कमवजाल त्याचा 10% किंवा 20% किंवा एक स्पेसिफिक अमाऊंट या, जे की याच्यापैकी माझ्यापाशी काहीच नाही या. म्हणजे जस्ट लाईक आय एम डुईंग इट फॉर माय, एक प्रकारे माझ्या युट्यूब साठीच करताय, पण या युट्यूब पासून माझी काही कमाई नाही आहे या. सो इट जस्ट लाईक दॅट की मी या सगळ्या गोष्टी नाहीच करू शकत, डेफिनेटली नॉट. सो हाऊ शुड यू सपोज टू थिंक लाईक दॅट की मी तुमको पैसे दूंगा? इट्स नॉट, डेफिनेटली नॉट. तर माझ्यासाठी हेच आहे की जस्ट लाईक जर काहीतरी लपून छपून काही ना काहीतरी होत असेल तर इट विल बी गुड, नाही होत असेल तर या लेट इट गो. सो या, परमिशन केव्हा आहे त्याची आपल्यापाशी पैसा राहतो ना, आपल्यापाशी काही ना काहीतरी राहते, मग आपण परमिशन घेऊन त्यांच्याकडून घेऊ या. कारण त्या कॉपीराईटचा आपला इश्यू, आता जस्ट लाईक समजा त्यांनी मला कॉपीराईटचा क्लेम जरी दिला तरी मला फारसा काही फरक पडणार नाही, कारण ठीक आहे माझं मॉनिटायझेशन तर होणार नाही, चलो ओके. बट इट वॉज लाईक दॅट जे की ऑलरेडी होऊनच नाही राहिलं आहे. बट कसं आहे की माझी पब्लिसिटी होऊन राहिली आहे
दॅट इज ऑल आय वॉन्ट अँड दॅट इज ऑल आय गेट, सो दॅट इज ओके. यास, बरोबर. हा, सो मी आज सकाळपासून खूप जास्त स्ट्रेसमध्ये होतो. या म्हणजे कसं आहे की मला उद्या जायचं होतं, म्हणजे टार्गेट ठरवलं होतं की मी या संडेला घरी जाईल बा. या बट माझा स्ट्रीट व्ह्यू शूट नाही झाला होता, आणि स्ट्रीट व्ह्यू इज रिली इम्पॉर्टंट. या कारण मोस्ट ऑफ द हायपरलॅक्स व्हिडिओ स्ट्रीट व्ह्यू पण काही फुटेज येतात जे खूप जबरदस्त असतात. सो स्ट्रीट व्ह्यूला कशाप्रमाणे इन्क्लूड करू, कारण इट जस्ट लाईक मी ड्रायव्हिंग करू की गिम्बल पकडू, व्हॉट वुड आय डू, कारण आय हॅव टू डू बोथ थिंग ऍट द सेम टाइम. सो हाऊ शुड आय डू दॅट? I cannot do that. They're basically not. So it's just like I need a guy, I need a person to handle with this. So it's just like that I call some person जे मला ओळखते आणि मला माहित आहे वगैरे, आणि मला असं वाटतं की शायद त्यांनी मदत करायला पाहिजे. सो अशा काही 2-3 जणांना कॉल लावला. पहिले प्रशिकला लावला, देन त्याच्यानंतर पिंटी नाही म्हणे, बादल नाही म्हणे, त्यानंतर अथर्व बोंद्रे जो की नागपूरमध्ये राहतो तो पण नाही म्हणे. सो ऑब्विसली या, अँड आय वॉज रिली स्ट्रेस मध्ये होतो की कशाप्रमाणे घेऊ, काय घेऊ वगैरे वगैरे. यस, मग आउट ऑफ द ब्लू वन गाय शोज अप. या म्हणजे ऍक्च्युली काय झालं की मी ते एक ग्राउंड, कोणतं ग्राउंड आहे ते, कस्तुरचंद पार्क मध्ये गेलो, आणि तिथे काही लोक क्रिकेट खेळून राहिले होते. तिथे एक छोटंसं मॉन्युमेंट आहे, तिथे मी हायपरलॅप शूट केला. आणि माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की जस्ट लाईक दॅट की हे लोक इथे ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळून राहिले आणि साईडला काही लोक बसून आहे. या सो इट जस्ट लाईक दॅट की समजा त्यापैकी कोणाला कधी एखादी विचारलं आणि त्यांना असं म्हणलं की करा बा, तर कॅन ही डू दॅट, तर मग त्यापैकी एका जणाला विचारलं, एक जण नाही म्हणलं, दुसऱ्या नाही म्हणलं, तिसऱ्या जण हो म्हणलं. या ओके म्हणे, ठीक आहे, दॅट्स इट, दॅट्स ओके. या तर मग चल म्हणलं. तर मग गाडी काढली, त्या गाडी चालवली, मी डिरेक्शन दिली, इथून जायचं, आणि मी शूट केलं. इट वॉज रिली गुड. या ऑलमोस्ट मी करीब 1 घंट्याचा पूर्ण फुटेज पूर्ण रेकॉर्ड केला. दॅट इज रिअली अमेझिंग. या ऑब्विसली त्या व्यक्तीने काही पैसे पण घेतले म्हणा. या म्हणजे मी त्याला म्हणलं की मी पेमेंट पण करीन. सो इट जस्ट लाईक दॅट आय हॅव टू पे ₹400. बट माझ्यापाशी दुसरा काही चॉईस नव्हता, कारण ते फुटेजेस माझ्यासाठी बहुत ही जास्त इम्पॉर्टंट होते. इट वॉज रिअली हेल्पफुल फॉर मी. या आता मित्र असतात, आता पण मित्रांना कॉल केला, दे से नो, आणि ऍक्च्युली समजा कोणी आलं असतं तर त्यांच्यावरती तेवढाच खर्च करावाच लागला असता, म्हणजे त्यांना खाणं पिणं वगैरे, जस्ट लाईक त्यांचा येण्या जाण्याचा खर्च. सो या म्हणजे जस्ट लाईक दॅट की प्रिटी मच सेम इट इज. येस, बट वॉट एव्हर, त्याला पैसे दिले आणि मग त्यांनी माझी मदत केली. इट वॉज रिअली गुड. या आणि मग फुटेजेस वगैरे आले, मग त्याच्यानंतर मी एवढे सारे फोटोज वगैरे काढले. मला असं वाटलं की अजून पाहिजे का नाही पाहिजे, कारण मी अजूनपर्यंत प्रीमियरवर कधी आणले नाही. म्हणजे जस्ट लाईक दॅट मी सगळे फोटोज वगैरे कलेक्ट केले. या प्रीमियरवर त्याला आणलेच नाही. म्हणलं आपण घरी गेल्यावर सगळं शूट करू. बट देन फाइंड आउट की झालं, माझं मी एवढे सारे फोटोज तर काढले, बट हे कमी झाले की जास्त झाले का, अजून काही मला गरजेचं आहे का नाही. तर त्यामुळे मी प्रीमियरवर म्हणजे कसं की माझं काम दुपारी 1 वाजताच झालं. मग त्यानंतर घरी आल्यानंतर मग मी या सगळ्या गोष्टी करत बसलो. प्रीमियरवर एक एक फुटेज टाकत बसलो, पाहत बसलो. सो माझे ओनली हायपर लॅप्स वॉज लाईक दॅट की 2 मिनिट 17 सेकंड झाले. अँड दॅट इज रिअली गुड. या कारण ओनली हायपर लॅप्स, याच्यामध्ये हे आहेच नाही, स्ट्रीट व्ह्यू आहेच नाही. आणि स्ट्रीट व्ह्यू इन्क्लूड केले तर आरामात 3-3.5 मिनिटाचा होऊन जातो, जे की त्याच्यामध्ये आपण एक ट्रॅक शोधून त्याच्यामध्ये टाकू शकतो. सो येस, माझ्यामध्ये हायपर लॅप्स पूर्ण झाला. इट वॉज गुड. मोस्टली सगळे कव्हर अप केले आहे. या सो आता प्रॉब्लेम काय आहे. या प्रॉब्लेम असा आहे की पहिले मला श्रेयसचा व्हिडिओ कम्प्लीट करायचा आहे. या कारण जर ते करणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण त्याला एवढा वेळ डिले करणं इट इज नॉट रिअली वेल. तर त्याच्या हिशोबाने जेवढे काही चेंजेस करायचे ते आता मी उद्या करतो. या उद्या बसतो आणि पूर्ण दिवसभर त्याच्यावर ट्राय करतो, फाइंड आउट करतो, आणि त्या अॅनिमेशन वगैरे बेटर करण्याचा प्रयत्न करतो. ओके, आणि येस, आणि मग लवकरात लवकर रिलीज करून देतो. या त्याच्या मग ड्युरिंग दिस पिरियड ऑफ टाइम मग माझ्या नागपूरचे पण स्ट्रीट व्ह्यू वगैरे, याला पण वॉप स्टेबलाइज करायचा वगैरे, खूप साऱ्या गोष्टी आहे. याच टू मच थिंग. बट आज तर मी फक्त वॉप स्टेबलाइज करून ठेवतो, या जेवढं मर्चंट होते तेवढं. आणि उद्या मी श्रेयसचा व्हिडिओ लागतो आणि त्याला उद्या संध्याकाळपर्यंत प्रिव्ह्यू देतो. आणि जर मग पुन्हा काही चेंजेस म्हणत असेल तर मग मी नाही म्हणतो. या दॅट इज ओके, इथपर्यंत ठीक आहे, आता नाही होत. यास म्हणजे लवकरात लवकर रिलीज करून घेऊ. प्रयत्न आहे की आजची 8 तारीख आहे, 7 तारीख आहे, 10 तारखेपर्यंत रिलीज करून घेऊ टाकसे. सो येस,
आणि नागपूरचा जसा व्हिडिओ बनला की मग आपण रेडी टू बॉम्बे. या बॉम्बेसाठी मग आपण तयार व्हावं आणि जस्ट गो. या नागपूरमधून आपण एवढं शिकून आलो की येस आता आपण जाऊ शकतो, निघू शकतो, सगळं काही सुरू झालं आहे. या असं काही वाट नाही आहे की काही बंद नाही. यस, एव्हरीथिंग इज ओपन. सो येस, यू जस्ट नीड टू गो देअर अँड डू समथिंग लाईक दॅट. Okay, so it just like keep doing everything, keep improving yourself, and that's it. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 2083. Right now we are at Wardha, Maharashtra. So, yeah, Wardha, Maharashtra. Thank you.